चंद्रपुरात ओबीसी जनगणनेबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झालाय। जातनिहाय जनगणनेत ओबीसींचीही जनगणना केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जनगणनेच्या प्रश्नावरील ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता। मात्र ओबीसींची संख्या उपलब्ध झाल्यानंतर समाजासाठी अधिक प्रभावी आणि ओबीसी केंद्रित योजना राबवण्यास मदत होणार आहे। दरम्यान कोणत्याही अफवा किंवा अप्रचाराला बळी न पडता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असं आवाहन ओबीसी नेते डॉक्टर अशोक जिवतेडे यांनी केले। सन 1931 नंतर पहिल्यांदाच केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करणार याची घोषणा केली। त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये घरगणनेचा टप्पा आटोपला। त्या टप्प्यामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नव्हता। काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे प्रथम टप्प्यामध्ये ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे एक ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांमध्ये एक संभ्रम तयार झाला होता। तो संभ्रम असा होता की आमची जातनिहाय जनगणना होणार की नाही, आणि या अनुषंगाने आदरणीय पंतप्रधान, आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षातील भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना ओबीसींचा स्वतंत्र कॉलम ठेवून हे केंद्र सरकार करेल। तरीसुद्धा अनेक समाजातील नेते समाजामध्ये असंतोष पसरवित होता। तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसी समाजातील संभ्रमता कुठेतरी कमी व्हावी यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या संदेशामध्ये स्पष्ट सांगितलं की केंद्र सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलम ठेवून करणार। याबद्दल कुठेही दुमत नसावं, त्याबरोबर ओबीसीवर कोणताही अन्याय होणार नाही याचीही काळजी आमच्यातर्फे घेतल्या जाईल हे स्पष्ट केले आहे। त्यांचा संदेश आपण जरूर ऐकावा अशी मी आपणास विनंती करतो।